तो आधी काढते. आवाज बंद केला होता पोर. आज आपल्या महाराष्ट्रातला महिला दिवस. त्यानिमित्त आपण आपल्या सोसायटीतील श्रेष्ठ महिला श्रीताई गोडबोले आणि मधुरा वैद्य यांना मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान करण्यासाठी बोलवलं आहे. ते आता आपल्यासमोर व्याख्यान सादर करणार आहेत. पण त्यांच्याविषयी थोडं सांगतो की त्यांनी मानसिक आरोग्य या विषयावर डिप्लोमा केला आणि या वयामध्ये त्यांनी दाखवून दिलं. तू घे ना, मला नाही येत. तू घे ना, मला नाही पण ते त्यांनी व्यवस्थितपणे पार पडले आणि विशेष म्हणजे या डिप्लोमाचं डिस्टिंक्शन मिळालं. सर्वांनी त्यांचं अभिनंदन करावं. ते कोणीतरी सांगा ना मुलांना बंद करा. आणि आज आपल्याला साहित्य व्याख्यानासाठी लागतं जे आपल्याला खरंच भाग्य आहे. त्यांची विचार आपल्याला त्या मार्गदर्शन आपण त्यांचे विचार ऐकूया. पहिल्यांदा मधुरा वैद्य मॅडम बोलतील. मधुरा ताई मॅडम नाही म्हणत, ताई म्हणायचं. सर्वप्रथम मा जगदंबेला वंदन करते. आणि आता आपला नवरात्र उत्सव आहे, तर त्या उत्सवाच्या निमित्ताने आपण बघतो की तिच्या वेगवेगळ्या रूपांच्या शक्तीची पूजा करतो. तर म्हणून आम्ही ह्या अनुषंगाने आपल्या मनाच्या शक्तीचा जागर करायचा म्हणून आम्ही हे सत्र आयोजित केलं होतं की सगळ्यांच्या मनामध्ये खूप मोठी शक्ती आहे. तर ती शक्ती आपण जर जागृत केली तर आपल्याला जीवनामध्ये त्याचा अतिशय उपयोग होऊ शकतो. आपला आत्मविश्वास वाढू शकतो, आपली कार्यक्षमता वाढते, आपली एकाग्रता वाढते आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद हे भरपूर प्रमाणात येतं. म्हणून आम्ही हा मनाच्या शक्तीचा जागर या दृष्टीने आम्ही करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम वंदन करा जगदंबे मातेला. त्याच्यानंतर आपण ध्यान करणारे म्हणजे आपल्या मनाच्या शक्तीला जागृत करणारे. तर त्याच्यासाठी आपण जे करणार आहे तर बसण्याची स्थिती जी असेल ती पाठीचा कणा सरळ, त्याच्यानंतर हाताची मुद्रा करायची, ज्ञानमुद्रा. अंगठा आणि हे पुढचं ओठ एकत्र जोडायचं आणि ते आपण इथं ठेवणार. आणि त्याच्यानंतर डोळे अलगद मिटून घ्यायचे. डोळे अलगद मिटले की मग आपण सुरुवातीला 3 मोठे श्वास घेणार आहे आणि मग ओंकारचा जप करणार आहे. तर पहिल्यांदा मोठा श्वास घ्यायचा आहे सगळ्यांनी. हळूहळू आपण श्वास सोडणार आणि एक मोठा श्वास घ्यायचा आहे. हळूहळू आपण श्वास बाहेर सोडायचा आहे आणि एकदा मोठा श्वास घ्यायचा. हळूहळू आपण श्वास बाहेर सोडणार. यानंतर आपण ओंकारचं उच्चारण 3 वेळेला करणार आहे. त्याच्यासाठी आपण अ व मचा उच्चार, अ 3 आकड्यात, उ 5 आकड्यात, तर म 8 आकड्यामध्ये त्याप्रमाणे आपण करणार आहे. अगोदर मी करते, मग माझ्या मागणं आपण करू. त्यानंतर डोळे बंद राहतील.
आपण आपलं पूर्ण लक्ष आपल्या भुयाच्या मध्ये केंद्रित करणार आहे. त्यानंतर जगदंबेला आपण मनातल्या मनात वंदन करणार आणि तिच्याकडनं आपण शक्ती मागणार आहोत. आपल्या मनाच्या शक्तीचा जागर करण्यासाठी तिला आपण विनंती करणार आहोत. आपल्या मनातील शक्ती हळूहळू जागृत होत आहे. तो आपण अनुभव शांत स्थितीमध्ये घ्यायचा आहे. भुयाच्यामध्ये आपण फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे आणि शांतपणे फक्त तिथं लक्ष केंद्रित करायचं. ही जी शांततेची अवस्था आहे यामध्ये त्या मनाच्या शक्तीचा जागृत होत असतो. मनाच्या शक्तीच्या जागरामुळे आपल्यातील आत्मविश्वास प्रत्येक श्वासागणिक वाढत आहे. मनाच्या जागरामुळे आपली एकाग्रता वाढत आहे. मनाच्या शक्तीच्या जागरामुळे आपली आनंदी वृत्ती पण वाढत आहे. आपल्या घरात, सोसायटीमध्ये, परिसरात सुख, शांती, समृद्धी वाढत आहे. यानंतर आपल्याला हे सगळं मिळालं म्हणून आपण जगदंबे मातेचे मनातल्या मनात आभार मानणार आहे की तिनं आपल्याला सुख, शांती, समृद्धी, आनंदाने भरपूर केलेलं आहे. म्हणून तिथे शतशः मनापासून आभार मानायचे. यानंतर हात एकमेकावर आपण रब करणार आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात ऊर्जा निर्माण झाली की ते आपल्या बंद डोळ्यावर आपण हात ठेवून देणार. पूर्ण शरीरभर आता आपलं मनाच्या शक्तीचा जागर झालेला आहे. आता आपण तसंच मन काय आहे, मन कशाला म्हणायचं, ते कुठं असतं, त्याचं शास्त्र म्हणून कसा उदय झाला, मनाच्या आरोग्याविषयी आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत आणि ती शक्तीला आपण व्यवहारामध्ये आणणार आहोत. तर त्याविषयी आपल्या आत आधी उघडायचे डोळे, हात बाजूला करायचे. त्याच्यानंतर आता मन काय असतं, ते कुठं असतं, त्याची शक्ती काय आहे, ते शास्त्र म्हणून कसं उदयास आलं याविषयी आता आपण ऐकू. नमस्कार सर्वांना. मानसिक आरोग्य आणि समुपदेशन असा एक आम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि ब्रह्मकुमारी यांच्या सहयोगाने एक कोर्स होता, तो केला आम्ही दोघींनी आणि त्यामुळं आम्हाला थोडंफार यातलं एक वेगळी माहिती मिळाली, ती तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करावी वाटली म्हणून हे खरं आजचं सगळं ठरवलेलं आहे. मानसिक आरोग्य म्हणजे काय, असं काही फार असं मोठं नसतं ते. आता शारीरिक आरोग्याची किंवा आपल्या नुसत्या आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने, म्हणजे आपण त्याला WTO म्हणतो, वर्ल्ड तर त्यांनी अशी केलेली आहे की केवळ एखादा रोग नसणं म्हणजे आरोग्य नाही, तर तुम्ही शारीरिक, भावनिक, मानसिक पातळीवर जेव्हा तुमची स्थिती कल्याणाची असते, म्हणजे चांगली स्थिती असते, तर तुम्ही आरोग्य संपन्न आहात. समजा आता मला काही आहे छोटा मोठा आजार, पण तरीसुद्धा मी मनाने खंबीर आहे, येणाऱ्या प्रसंगाला चांगल्या दृष्टीने तोंड देते, दैनंदिन कामं व्यवस्थित करते आहे, समाजाशी कनेक्टेड आहे, तर मी आरोग्य संपन्न आहे. आणि व्हायसे वर्षा, समजा काहीतरी झालं नाही आहे मला, पण ह्या गोष्टी नाही आहेत माझ्याकडं, मी सदैव उदास असते, कोणात मिसळत नाही काय, तरी पण तुम्ही आरोग्य संपन्न नाही, तर तुम्ही शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक सगळ्या पातळीवर तुम्ही कल्याणाच्या स्थितीत हवं. सतत नाही, पण निदान ही स्थिती जास्तीत जास्त वेळेला तुमच्याकडे पाहिजे. ह्याला आपण मानसिक आरोग्य म्हणतो.
आता या शब्दातूनच कळतं की मानसिक म्हणजे मनाशी निगडीत. पूर्वीपासनं आपल्या भारतीय परंपरेत सुद्धा मनाचा अभ्यास पुष्कळ झालेला आहे, पण आपल्याला ह्याच्यात पाश्चात्य संशोधक जास्त दिसतात. इव्हान पॉलोनी असा प्रयोग केला, सिग्मंड फ्राईड असं म्हणाले, कार्ल जंग असं म्हणाले. आणि मग आपले लोक का नाही, तर आपल्याला रामदास स्वामींनी मनाचे श्लोक जे लिहून ठेवले, त्यांनी इतका अभ्यास केलेला आहे. फक्त आपल्याकडं काय झालं, प्रयोग नाही केले कुणावर आणि त्याचं डॉक्युमेंटेशन झालं नाही. त्यामुळे ते आपले जे ज्ञान होतं ते आपल्यापर्यंतच राहिलं, किंवा आपल्या लोकांमध्ये सुद्धा पूर्णपणे त्याचा सिरियसली विचार केला नाही कुणी मनाचा. मनाला काय विचार करायचा आहे होतं, आमच्या मागच्या पिढीने नाही का केलं, मी मनाला गोंजारतात हे आजकालचे लोक, असं सुद्धा ह्याच्याबद्दल म्हटलं जातं मानसिक आरोग्याबद्दल. पण तसं खरं नाही आहे. ते मन हे आपलं मन म्हणजे काय असं वेगळा अवयव आपण दाखवू नाही शकत. हे हृदय आहे, हा हात आहे, हे पाय आहे, असं मन नाही दाखवू शकत. पण आता अनेक संशोधनांच्या मुळे असं लक्षात आलेलं आहे की मन म्हणजेच आपला मेंदू आहे. आणि इतके दिवस मेंदू हा मृत माणसाचाच फक्त संशोधन करता येतो, कारण मेंदूचं संशोधन कसं करणार. पण आता सध्या जिवंत माणसाच्या मेंदूचं सुद्धा त्याच्यावर संशोधन केले जाते. भरपूर भारतात सुद्धा संशोधन झालेलं आहे. आपल्याला ECG काढताना कसं इलेक्ट्रोड लावतात, तसं मेंदूला डोक्याला विशिष्ट पॉईंटला इलेक्ट्रोड लावून कुठली केंद्र आहेत, रागाचं केंद्र कुठं आहे, आनंदाचं केंद्र कुठं आहे, आणि मेंदूबद्दल कोणकोणती संप्रेरक म्हणजे हार्मोन्स तयार होतात आणि त्याच्यावर आपलं आरोग्य कसं निर्माण आहे. आता डोपामाइन हे जर हार्मोन निर्माण झालं आपल्या डोक्यात तर आपल्याला आनंद होतो खूप. आता हे कधी निर्माण होतं, तर कुणी आपलं ॲप्रिसिएशन केलं की होतं, अरे वा छान आहे बरं का आज ड्रेस तुझा, अरे वा तू भाजी छान केली बरं का, अरे वा रांगोळी छान नक्कीच आज तू. अशा साध्या गोष्टीत बायकांना विशेषतः तर डोपामाइन त्यांच्या डोक्यात तयार होतं. ती सगळी केंद्र असतात आणि आपला मेंदू म्हणजे अनेक पेशींचं जाळं आहे. संबंध सगळे न्यूरॉन्स म्हणतो आपण त्याला. ह्या वेगवेगळ्या भावनांमुळं वेगवेगळे न्यूरॉन्स जोडले जातात एकमेकाला आणि मग ती स्थिती आपल्याला लाभते. आता मेंदूला आपण म्हणतो ना, एखाद्याला राग फार पटकन येतो. पूर्वी काय म्हणायचे, राग आला की 10 आकडे मोज. तर आता संशोधनाने असं सिद्ध झालेलं आहे की राग येण्याचं केंद्र मेंदूतला म्हणजे तो पॉईंट आणि राग शांत होण्याचा पॉईंट ह्याच्यात 10 सेकंदाचं अंतर आहे फक्त. म्हणजेच मग आपण जर 10 म्हणलं तर शांत होऊ आपण आणि लगेच रिॲक्ट नाही होणार, अविचाराने काही बोलणार नाही, अविचाराने काही कृती नाही करणार. शांत झालात तुम्ही तर कळेल तुम्हाला, तुमची चूक असेल तर लक्षात येईल, समोरच्याची असेल तरी लक्षात येईल, पण तुम्ही लगेच त्याला रिॲक्ट होणार नाही, तुम्ही त्याला रिस्पॉन्स कराल चांगला. नेहमी असं म्हणतात की रिॲक्ट करू नका, पटकन रिस्पॉन्स द्या चांगला. तर हे अशी केंद्र वेगवेगळी मेंदूमध्ये आहेत. वेगवेगळे हार्मोन्स तिथं तयार होतात, रागाचे, आनंदाचे, लोभाचे, भीतीचे सुद्धा. तर ह्या सगळ्याचा अभ्यास झालेला आहे आणि हे मेंदू म्हणजेच तुमचं मन आहे असं आता शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. मग आता हे मेंदूला तर आपण चांगलं ठेवलं पाहिजे. त्याच्याकडे काय आपण असं वेगळं काय करू शकतो, तर खूप काही करू शकतो. 2-3 पातळ्यावर आपण मेंदूला चांगलं नीट करू शकतो. आता मन आणि शरीर याचा परस्पर संबंध आहेच, अगदी निर्विवाद आहे. समजा आपल्याला आता भीती वाटली एखाद्या गोष्टीची, आपल्याला छातीत धडधडायला लागतं, कुणाच्या डोळ्यात पाणी येतं, कुणाचे हात थरथरतात, म्हणजे शरीरावर त्याची प्रतिक्रिया दिसलीच. व्हेअरएज शरीराला काही झालं, आता आज माझा पाय दुखतोय, मग आपल्याला जरा उदास वाटायला लागतं, काही करू नये, आज कुठे जाऊ नये, निवांत बसावं, घराच्यानी कामं केली तर आणखीनच बरं, आपल्याला अजून निवांत बसता येईल. असं म्हणजे आपल्याला मन आणि शरीर या दोघांचा परस्पर संबंध आहे. मग मनाचा अभ्यास का करायचा, तर आपलं शरीर चांगलं राहावं म्हणून. आणि शरीराला आपण हेल्दी ठेवतोच, व्यायाम करतो, पोषक आहार, ढीगभर माहिती आहे आपल्याकडं आजकाल. जरा तुम्ही यूट्यूबला टाकला की मला बी विटॅमिन कमी आहे, धाड सगळं येईल, कशात बी विटॅमिन असतं, कधी घ्यावं, कसं घ्यावं. त्यामुळे माहितीला काय तोटा नाही, आपल्याला भरपूर माहिती आपल्याला शरीराच्या आरोग्याबद्दल आणि मनाच्या आरोग्याबद्दलही उपलब्ध आहे. शरीराची आपण जशी काळजी घेतो, व्यायाम करतो, स्वच्छता ठेवतो आणि रोजच्या रोज थोडा का होईना व्यायाम केला पाहिजे, करतो आणि आजकाल बरेच जण जागरूक झाले त्याच्याबद्दल. तसंच मनाच्या आरोग्यासाठी पण आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. ते आपोआप होत नाही कारण. आणि एक कसं आहे, शरीराची शक्ती हळूहळू वयानुसार थोडीफार कमी होईल, काही मर्यादा येतील, चढाई उतरायला येणार नाही, फारसं चालता येणार नाही. तसं मनाचं नाही आहे. तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत मन तुमचं ठणठणीत ठेवू शकता आणि त्याच्या सामर्थ्यावर खूप काही करू शकता, केवळ मनाच्या सामर्थ्यावर. आपण म्हणतो ना, मन चंगा तर पाठवत नाही गंगा. माझं मन चांगलं आहे
तर माझ्याकडे सगळं छान आहे असं आपलं भावना निर्माण होती, तशी आपल्या हातून कृती घडती. मानसशास्त्र म्हणजे काय आहे, तर माणसाच्या वर्तनाचं शास्त्र आहे. वर्तन, त्याच्या प्रतिक्रिया, त्याच्या भावना, तो कसा बोलतो, समाजात कसा जातो, दैनंदिन कामं करू शकतो का, निर्णय घेऊ शकतो का, या सगळ्या प्रक्रियांचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. आणि या मानसशास्त्रामध्ये मन अर्थातच प्रमुख आहे. भरपूर शास्त्रज्ञांनी आपण आत्ता बघितलं तसं याचा अभ्यासही केलेला आहे. आणि अभ्यासाअंती असं लक्षात आलेलं आहे की मन म्हणजेच आपलं मेंदू. मग तुम्ही मेंदूकडे लक्ष द्या, मेंदूला चांगलं सगळे त्यातले संप्रेरक म्हणजे हार्मोन्स त्यातले तयार होऊ देत, तर तुमचं मन पण चांगलं तरतरीत राहील, तुमच्या हातात आहे. आणि मनाचं आरोग्य हे तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत चांगलं ठेवू शकता. त्याला शरीराच्या मर्यादा नाही आहेत. शरीराला वयाची मर्यादा आहे. काही वयानंतर आपण काही ठराविक गोष्टी नाही करू शकत, किती जरी म्हटलं तरी. तर तसं हे मनाचं आरोग्य आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. का तर मन आणि शरीर यांचा परस्पर संबंध आपण आता जगजाहीर आहे हा संबंध. मग आता हे मेंदूचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं, तर आपण एक 2-3 पातळीवर याचा विचार करू. पहिल्यांदा विचार करू की शरीराकडनं त्याला काय मदत मिळेल मेंदूला, किंवा कुठल्या गोष्टी आवश्यक असतात. तर मी प्रमुख 2-3 गोष्टी सांगेन की मेंदूचं आरोग्य आपण शरीर पातळीवर म्हणजे शारीरिक पातळीवर कसं चांगलं ठेवू शकतो. पहिली सगळ्यात मेंदूला आवश्यक गोष्ट असते पाणी. तुम्ही म्हणाल आता हे पाणी काय सांगतायत, एवढं म्हणजे काय पुष्कळ आहे पाणी, असं प्यावं तसं प्यावं, 2 लिटर प्या, 3 लिटर प्या. पण नाही, मेंदूला तुम्ही जर पाणी प्यायला नाही तर मेंदू डिहायड्रेट होतो, सुरकुतो, थकून जातो. मग तुमचा तोल जाणं, तुम्हाला पटकन उठतं म्हणजे रिॲक्शन काही करता न येणं, अशा या गोष्टी सुरू होतात. थोड्या वेळाने प्या पाणी. आता आपल्याकडे घरात सगळी तरुण मुलं लॅपटॉप घेऊन तास बसलेली असतात. काही इलाज नाही आहे, कामाचं स्वरूप बदललेलं आहे, बैठं काम आहे, चालणारच आता काळानुसार त्यात बदल होत राहणार आहे. तर त्यांनी पाण्याची बाटली एक शेजारी ठेवावी. कारण उठून आपण जायचं पाणी प्यायचं विसरतो, इव्हन आपण सुद्धा विसरतो. जाऊ दे एवढी भाजी टाकते मग पाणी पिते, तहान लागलेली असते आपल्याला. पण तसं न करता पहिली गोष्ट करायची म्हणजे थोड्या वेळाने तुम्ही पाणी प्या. घरात असला तर तुम्ही पिऊच शकता, बाथरूमचा काही प्रश्न नाही की लगेच जायला लागतो मला वगैरे असं. बाहेर असेल तर थोडी बंधनं येतील, तरीसुद्धा तासातासांनी तुम्ही नक्कीच पाणी पिऊ शकता. तर मेंदूसाठी पहिली आवश्यक गोष्ट काय सांगितली आहे, तर तुम्ही थोड्या वेळाने पाणी प्या. एवढं ते असं कॅज्युअली घेऊ नका की पाणी प्यायचं आणि मेंदूचा काय संबंध आहे. तर नाही, मेंदूचा खूप मोठा संबंध आहे पाणी पिण्याशी. मेंदू नाहीतर डिहायड्रेट होतो आणि त्याच्यामुळे पुष्कळ म्हणजे काय वेळेला तर पॅरालिसिसचा अटॅकसुद्धा येऊ शकतो. तुमचा मेंदू जर खूप वेळ कोरडा राहिला, त्याला काही संवेदनाच होत नाही, तो आज्ञा पोचवत नाही. त्यामुळं पाणी जरूर पिलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ऑक्सिजन. आता ऑक्सिजन, मेंदू हे पेशींचं बनलं आहे, त्यामुळं प्रत्येक पेशीला शरीरातल्या आपल्या ऑक्सिजन लागतो. मग तो व्यायामाद्वारे पुरवतो आपण, रक्ताद्वारे पुरवतो. मग मेंदूला कसा पुरवणार, तर सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे दीर्घ श्वसन. जेवढं आपण दिवसातनं दीर्घ श्वसन करू तेवढा आपल्या मेंदूला सतत ऑक्सिजन पुरवला जातो आणि तो ताजातवाना राहतो, आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहतं त्याला. तर ऑक्सिजन, आता प्राणायाम तर सगळ्यात बेस्ट आहे ऑक्सिजन पुरवायचं. म्हणजे भरपूर आपण श्वासाकडे लक्ष देतो, पुष्कळ प्रकार आहेत त्याचे, अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे. पण प्राणायाम काय आपण सारखा दिवसभर नाही करू शकत, त्याला पोट रिकामं पाहिजे, थोडीशी आणखीन इतर पण आहे, त्याला नीट आलं पाहिजे. ते अयोग्य पद्धतीने करून पण उपयोग नाही त्याचा. तर म्हणून सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दीर्घ श्वसन. अगदी लक्षात ठेवून करा तुम्ही. असं घ्या श्वासमध्ये आधी, आणि सारखं सतत आपल्याला ती एकदा जर सवय लागली ना, आपण आपोआप करत राहतो. मग पहिली गोष्ट झाली पाणी, दुसरी गोष्ट झाली ऑक्सिजन. म्हणजे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन अगदी पूर्णपणे पोचत राहतो. आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. आणि आता आपल्याला सगळ्यांना साधारण माहीत आहे की जर माझी उजवी बाजू काही होत असेल तर तो डावा मेंदू नियंत्रित करत असतो, आणि डाव्या बाजूचा सगळ्या गोष्टी उजवा मेंदू नियंत्रित करत असतो. आपण जनरली सगळ्या गोष्टी उजव्या हाताने करतो, अर्थात डावखुरा असेल तर डाव्या हाताने करणार, पण आपण जनरली उजव्या हाताने करतो. आणि ती शरीराला मेंदूला यूज टू होतं, तो त्याच्यात नाविके राहत नाही काही मेंदूच्या न्यूरॉन्समध्ये. तर ते आपण आणू शकतो. कसं आणू शकतो, तर साध्या गोष्टीतनं काही ज्या गोष्टी डाव्या हाताने करणं शक्य आहे, अर्थात मी उजव्या लोकांसाठी बोलते, जे डावेखुरे असेल त्यांनी उजवा हात वापरावा. काय शक्य आहे, तर उठल्यावर आपण कधी ब्रश डाव्या हाताने करा. तुमच्या मेंदूत जाणीवा निर्माण होतील वेगळ्या, अरे आज हे काहीतरी वेगळं आले बरं का. आपण रोज उजव्या हाताने आपण करतो ना, मेंदूला काही व्यायामच होत नाही, का तर तो सवयीचा भाग झाला आहे. इव्हन फिरायला जाताना सुद्धा तुम्हाला पहिल्या 2 दिवस चांगलं वाटेल, म्हणजे
एक रस्ता आहे आपल्या ऑफिसचा, त्या रस्त्याने जातोय, छान मला वाटतंय बरं का. पण रोज जर तोच रस्ता असेल ना, मेंदूला काय त्याच्यात तोशीच पडलेली नाही, यांत्रिकपणे आपण ती क्रिया करत राहतो. म्हणून फिरायला जाताना सुद्धा थोडा रस्ता बदला. आता सुदैवाने आपल्या सोसायटीत लेन्स आहेत खूप, सरळ एक चक्कर मारा आणि नंतर मग रोज ठरवा ह्या 2 लेनमध्ये आज मी जाईन, पुढं उद्या ह्या 2 लेनमध्ये जाईन, अशा 18 लेन्स आहेत आपल्याकडं. तर फिरायला त्याचा रस्ता बदला, म्हणजे तुमचा मेंदू नवीन काहीतरी मिळवेल आणि त्याच्या न्यूरॉन्समध्ये काहीतरी हालचाल होईल, लगेच संप्रेरक म्हणजेच हार्मोन्स तयार होतील आणि तुमचं मेंदूचं आरोग्य सुधारायला, चांगलं राहायला मदत होईल. मग आता डाव्या हाताने ब्रश करू शकता, डाव्या हाताने केस विंचरू शकता तुम्ही, काही डाव्या हाताने काही काही छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. म्हणजे मग आपोआप आपल्याला दोन्ही बाजूला, ओरिगामी ही आपली कागदाच्या वस्तू तयार करण्याची एक कला आहे, जपानी कला आहे ओरिगामी. पूर्वी आपण लहानपणी नावा तयार करायचो, पाऊस आला की नाव करायची आणि पाण्यात सोडायची. तर ओरिगामी ही अशी कला आहे की त्यांनी दोन्ही बाजूच्या मेंदूला तुमच्या व्यायाम मिळतो. मग छोट्या छोट्या करायला शिका, नातवांकडनं शिका, मला होडी करून दाखव रे, मला पक्षी करून दाखव, आणि ते सुद्धा आपल्याला यूट्यूबवर असतं खूप. तर ठरवा की मी आता हे 8 दिवस एक नवीन वस्तू कागदाची करायला शिकीन का, तर माझा डावा आणि उजवा मेंदू दोन्ही काम करायला लागतील. मग अशा डाव्या मेंदूला बाजूला काम करून दिलं आपण की मेंदू आणखीन सक्रिय राहतो आपल्या. त्यामुळे हे ऑक्सिजन पाहिजे, पाणी पाहिजे, हालचाल पाहिजे, सारखी वेगळ्या पद्धतीने पाहिजे. आता आपण आपल्या ह्या वयात नवीन काय करणार सारखं रोज उठून, तर मग तुमचे छंद जोपासा, गाणी पाठ करा. परवा महाराष्ट्र टाइम्समध्ये एक गाणं आलं तर खूप ओळखीचं होतं माझ्या. पहिल्या 2 ओळी मला छान म्हणता आल्या ध्रुवपद, आणि खालचं काही म्हणताच येईना, म्हणजे ती चाल येईना नीट म्हणायला. मग मी ठरवलं की हे गाणं लिहून घ्यायचं आणि आता पाठ करायचं आपण एक 8 दिवस. मग हा आपल्या मेंदूला व्यायामच आहे. शब्दकोडी सोडवा, आणि शब्दकोडी खूप सोडवली ना की बरोबर त्याची टॅक्टिक असते, ते लगेच यायला लागतं आपल्याला. तर मग तयार करा तुम्ही, 3-3 शब्द घ्या, छोटे छोटे घ्या आणि मग तयार करा. असं वेगवेगळं मेंदूला सतत तुम्ही खाद्य पुरवत राहा. बाकी आता वाचन, लेखन, मोकळेपणाने बोलावर, या सगळ्या गोष्टी मनासाठी तर आहेतच आवश्यक, पण मेंदूसाठी काय आवश्यक आहे, तर पाणी पाहिजे, थोड्या थोड्या वेळाने ऑक्सिजनसाठी दीर्घ श्वसन घ्या सतत. डावा उजवा मेंदू दोन्ही पण मेंदू वापरा. पोषक आहार, पुरेशी झोप, या तर गोष्टी आहेतच सगळ्या आपल्याला आवश्यक, त्या माहीत असतात आपल्याला. आणि मना सक्रिय शरीराला ठेवलं पाहिजे. तर आता शरीराला कसं सक्रिय ठेवायचं हे थोडंसं दाखवतील. शरीराला सक्रिय म्हणजे काय करायचं, आपल्या शरीरामध्ये प्रेशर पॉईंट्स कुठं जास्त आहेत सगळ्यात, तर हात, पाय आणि कान. मग पायाला आणि कानाला एक आपण असं 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 करू शकतो सारखं मेंदूसाठी, ते बरोबर मेंदूला जातं संवेदना, आणि ते सगळे बरोबर न्यूरॉन्स त्याचे काम करायला लागतात. हाताचे प्रेशर पॉईंट पण आपण आता बघूया आमच्याबरोबर, तुम्ही पण करा, म्हणजे आपला मेंदू आणखी चांगला जागृत होईल आत्तापुरता. पायाचं आपण रात्री करू शकतो, पायाला तेल लावून झोपू शकतो, सगळे प्रेशर पॉईंट्स त्यातले आपोआपच जातात. जुने सॉक्स घालायचे आपल्याला, कारण बायकांना फार असतं बेडशीट खराब होईल, पांघरूण खराब होईल, आणि मग आपण ते टाळतो. तर तसं नाही करायचं. सॉक्स जुने घालायचे झोपण्यापुरते, उठल्यावर काढून टाका, म्हणजे घसरायची भीती नाही. आणि मग असं आपण करू शकतो छोट्या छोट्या गोष्टी. तर मग मेंदूसाठी साधारणपणे, आता अजून खूप व्यापक आहे हा विषय, पण साधारणपणे म्हणजे पाणी प्या, ऑक्सिजनसाठी दीर्घ श्वसन करा, डावा उजव्या मेंदूचा वापर करा, रोज काहीतरी नवीन गोष्ट करा, घरातल्या घरात करा. समजा चहा साखरेचे डबे ठेवले, आता एक काय होते, आपण ट्रॉली केलेले असतात ना, त्याच्या जागा काय फार बदलता येत नाही. पूर्वी जरा थोडं इकडचं इकडं करता यायचं, पण आता ट्रॉलीमुळे त्यातलं काय हलवता येत नाही, उंचीनुसार केलेलं असतं ते. मग चहा साखरेचे डबे वेगळ्या जागी ठेवा जरा. सकाळी चहा करायला जाल तुम्ही, अरे चहाचा डबा कुठे गेला, मेंदू जागा झाला तुमचा. नाही तर रोज तो इतका यांत्रिकपणे काम करतो, चहाचा डबा घेतो, चहा घालतो. तर तसे छोट्या छोट्या गोष्टीत नवीन काहीतरी आपलं आपणच शोधायचं. गाणी पाठ करा, शब्दकोडी सोडवा, हे तर सांगितलंच मी. अशा गोष्टी नवीन शोधून काढा, म्हणजे मग तुमचा मेंदू अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करतो. मनाचा अभ्यास का करायचा, तर ते आपल्याबरोबर शेवटपर्यंत चांगलं राहावं म्हणून. शरीर तर आहेच, पण शरीराला जरा मर्यादा आहे. लहान मुलं जेवढी आता एनर्जेटिक आहेत तेवढे आपण नाही राहिलो. आपल्यानंतर अजून 20 वर्षांनी काय माहिती आपलं काय होते. त्यामुळं मन मात्र आपण शेवटपर्यंत जर तरुण ठेवलं ना, म्हणतो ना आपण, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि मग या मनाला शरीराच्या थोड्याशा व्यायामाची पण गरज असते. आता हे जे दाखवत आहेत या आता हाताचे प्रेशर पॉईंट, ते आपण कधीही करू शकतो, एनी टाईम एनीवेअर. त्याला काही जेवलंच पाहिजे किंवा जेवायच्या नंतर नको असं काही नाही, तुम्ही ते कधीही करू शकता.
मग आपण आता थोडंसं ते करू आणि मग पुढच्या विषयाकडे वळूया, म्हणजे फार बोर नाही होणार पुढे. काय ते? 2 तास आहे का? हो नाही नाही एवढं नाही. ते ऐकून ऐकून नुसता कंटाळा येतो, म्हणून मध्ये जर ॲक्टिव्हिटी केली तर मग आपल्यालाही जरा ऐकायला मन एकाग्र होण्याच्या दृष्टीनं ते चांगलं असतं आणि आपल्या न्यूरॉन्स हार्मोन्समध्ये पण त्याच्यात बदल व्हायला लागतो. मग आपण सुरुवातीची ॲक्टिव्हिटी हे 10 आपण हाताच्याच करणार आहे. आता अगदी सोप्या सोप्या आहेत, कुणालाही करता येण्यासारखे आहेत. तर त्याच्यामध्ये काय करायचं, दोन्ही हात बोटं हां दोन्ही हाताची बोटं सगळ्यांनी हे केली तर मग आपण काय करणार, एकमेकात गुंतवणार. सगळ्यांनी गुंतवली? हां, मग ती गुंतवलीनंतर काय करायचं की हे जे दोन्ही आहे तर हे आपण असं वाजवणार. हां, हे बंद मूठ आपली आणि त्यांनी आपण वाजवणार. साधारण आपण अर्धा मिनिट तरी वाजवायला पाहिजे. म्हणजे अर्धा मिनिट वाजवलं की ते आपले जे हाडं आहेत किंवा स्नायू आहेत ते मजबूत होतात. मग आपण साध्या आकड्यामध्ये करूया, म्हणजे एका सेकंदाला 1 याप्रमाणे 30 आकड्यापर्यंत आपण करूया. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे झालं. त्याच्यानंतर मग आपण काय करणार, अंगठा आत घ्यायचा आणि मूठ बंद करायची. हां, ही मूठ बंद केली तर हा पॉईंट आणि हाताचा हा पॉईंट हे आपण एकमेकावर असं हलके हे करणार, फार नाही जोरात करणार. ते आपण 30 वेळेला करू, म्हणजे अर्धा मिनिट होईल आपण. तर हळूहळू आपण करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. मग त्याच्या पुढचं जे आहे ते हाताची ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपण उजवा हात म्हणजे डावा हात असा ठेवायचा, त्याच्यावर उजवा हात उलटा म्हणजे असा हा भाग वरती. आणि त्यांनी आपण त्याला हलके हलके असं आपण हे देणार. हां, आपण नेहमी असं करतो ते आपण हे उलटं करणार. ह्यानी सुद्धा सगळे प्रेशर पॉईंट त्यांनी ॲक्टिवेट होतात. तर आपण 30 आकड्यापर्यंत करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. मग आता उजव्या हातावर डाव्या हाताने हे करायचं उलटं आणि आपण हळूहळू हे करणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे म्हणजे आता पुढचा चौथा पॉईंट आपण घेणार. हात असे करायचे सरळ आणि फक्त आपण अंगठा जो आहे अंगठा इथं करायचा आणि जिथपर्यंत आपला इथे स्पर्श होतो तिथपर्यंत आपण करणार. हां, हलवायचा, कारण अंगठ्यामध्ये सुद्धा बरेच प्रेशर पॉईंट असतात ते आपण सगळे ॲक्टिवेट करणार आहे. त्यामुळे मग आपण हळूहळू हे करणार. 1 2 3 4 बोट सरळ राहत नसतील तर दुसऱ्या हाताने अशी धरली तरी चालते. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता आपण एक घेऊया म्हणजे 4 झाले. आता आपण एक 5वा घेऊ आणि मग थोडा त्याच्याविषयी बोलू आणि मग ब्रेक घेऊन परत पुढचं हे करू. त्याच्यानंतर मग येतं हे बोट. तर हे बोट आपण तसंच जिथपर्यंत स्पर्श करते अंगठ्याच्या इथपर्यंत ते आपण करणार. ही बोटं जर सरळ राहत नसतील तर हाताने हे करणार त्याला आणि मग हे हळूहळू आपण हे करायचे तसं अर्धा मिनिट. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बोटे धरून ठेवायची. तर आपण आता मानसिक आरोग्य म्हणजे काय थोडक्यात बघितलं. मानसिक आरोग्य म्हणजे मनाचं आरोग्य आणि त्याचं मन आणि मेंदूचा कसा संबंध आहे. मेंदू म्हणजे मन असंच आपण आता कायमच समजत राहायचं आहे. आणि बघितलं त्याला पाणी, ऑक्सिजन म्हणजेच दीर्घ श्वसन, त्या शारीरिक क्रियासारख्या पाहिजेत. मेंदूला सतत तुम्ही नवीन नवीन काय दिलं पाहिजे. मग आता मानसिक आरोग्य आपलं चांगलं हे आपण कसं ओळखायचं. तर आता नैसर्गिक आपत्ती येतात काही वेळेला, घरात काही दुर्घटना घडतात, जवळची माणसं जातात, काही वेळेला आपल्यापेक्षा लहान माणसं जातात. ह्यामुळे आपल्याला मनावर ताण येणार, आपण निराश होणार, ह्या गोष्टी आहेतच, त्या होणार. त्याने होणं हे नैसर्गिक आहे. पण महिना 2 महिन्यानंतर सुद्धा जर आपण त्यातनं बाहेर आलो नाही, आपल्याला रोजची कामं करावी वाटली नाहीत, बाहेर जावं वाटलं नाही, एकटंच बसावं वाटलं, तर असं समजायचं की आपल्या आरोग्यामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. आणि न लाजता आसपास कोणी असतील, समुपदेशक असतील, आजकाल सोशल मीडिया आहे त्याच्यावर बघा आणि मग यातनं मी कशी बाहेर पडेन हे आता बघायला लागेल. मग आता शारीरिक पातळीवरचं मी सांगितलं, पण तेवढंच महत्त्वाचं आध्यात्मिक पातळीवर. अध्यात्म म्हणजे काय फार मोठा धर्म नाही आहे, तर आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवरचं मधुरा मॅडम सांगते. जेव्हा आपण अध्यात्माबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला आपले धर्मशास्त्र सगळे आठवतात. वेद आहे, पुराण आहेत, शिवाय आपले ग्रंथ आहेत, रामायण आहे, महाभारत आहेत, तर त्याची आपल्याला आठवण होते. तर अध्यात्म म्हणजे काय हे आपण आधी बघूया. की अध्यात्म म्हणजे कुठला हे नाही आहे, हिंदू धर्म म्हणा किंवा ख्रिश्चन धर्म म्हणा किंवा मुस्लिम म्हणा, बौद्ध म्हणा, जैन म्हणा, ह्याला नाही आपण म्हणत आहे. तर ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये त्याचं एक छान उदाहरण दिलेलं आहे की धर्म म्हणजे काय, स्वधर्म ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख आला आहे. स्वधर्म म्हणजे काय, तर तो आपला धर्म म्हणजे जे आपलं काम आहे ह्याचा धर्म. म्हणजे लहान मुलाचं जे असतं धर्म, त्यांनी तो अभ्यास करायला पाहिजे, तो त्याचा झाला धर्म. मोठं झाल्यानंतर त्यांनी अर्थ मिळवायला पाहिजे, ते अर्थार्जन. हे धर्म, अर्थ, मोक्ष, काम, मोक्ष हे जे 4 हे आहेत, तर ह्याच्याप्रमाणे प्रत्येका वयोगटामध्ये वेगवेगळे धर्म असतात. मग त्याप्रमाणे आपलं आचरण पाहिजे. म्हणजे धर्म म्हणजे काय, तर मानवधर्म. जेव्हा मानवधर्माचा आपण विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. जे आज मूल्य शिक्षण ज्याला म्हटलं जातं ते हल्ली कुठं शिकवलं नाही जात, जे शाळेमध्ये शिकवायची आवश्यकता आहे, तर मुलांच्यामध्ये चांगले गुण वाढतील. आता भगवद्गीतेमध्ये सुद्धा जसं म्हटलं आहे की सगळ्यांना माहीतच आहे कर्मण्येवाधिकार असते. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते केलं आहे की तुम्ही कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ हे तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्यामध्ये शंकाच नाही आहे. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळणार, तुमच्या हातून जर वाईट कर्म घडलं तर तुम्हाला वाईट फळ त्याचं मिळणार. पण तुम्ही अपेक्षा ठेवायची नाही, कारण अपेक्षा ठेवली की मग ते आपल्याला वाटतं की लगेच मिळावं. मग ही जी आपली मनाची अवस्था असते, आपली मन मग स्थिर राहत नाही. आपल्याला मग अपयश आलं की आपण निराश होतो. अपयश हे यशाची पहिली पायरी, पण त्यावेळेला आपल्याला ते वाटत नाही की हे आपल्याला जे अपयश आले तर ते यशामध्ये कसं परिवर्तित करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायला पाहिजे. म्हणून या गोष्टी किंवा अपेक्षा नाही ठेवायच्या, म्हणजे अपेक्षाभंग आपला होणार नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, तर हल्ली आता जर पाश्चात्य ह्याच्यामध्ये बघितलं असेल तर इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे IQ जसं बघितला जातो, तसा हल्ली आता इमोशनल क्वेश्चन पण बघितला जातो की भावनिकदृष्ट्या तो किती सक्षम आहे. आणि त्याच्याबरोबर हल्ली तर आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल तो किती सक्षम आहे ते सुद्धा हल्ली बघितलं जातं. म्हणजे नुसतंच शारीरिक आहे, मानसिक आहे असं नाही आहे, तर भावनिकदृष्ट्या पण आहे आणि तसंच आध्यात्मिकदृष्ट्या हे एक नवीन हे क्षेत्र उदयास आलेलं आहे. म्हणून मानसशास्त्राच्या ह्याच्यामध्ये सुद्धा स्पिरिच्युअल म्हणजे आध्यात्मिक मानसशास्त्र म्हणजे काय आहे, ते स्पिरिच्युअल काउन्सिलिंग म्हणजे काय,
समुपदेशन जे असतं तर त्याच्यामध्ये काय असतं की समुपदेशनामध्ये कुठलाही उपचार नाही सांगितला जात किंवा तुम्हाला उपदेश नाही दिला जात. उपचार म्हणजे असतो ज्यांना खूप म्हणजे अटॅक असतं, पॅनिक अटॅक ज्यांना येतात त्यांना फक्त औषधोपचार सांगितले जातात की त्यांची मानसिक स्थिती स्थिर राहावी किंवा मेंदूला विश्रांती मिळावी म्हणून ते असतात. नाहीतर ते काय असतं की तुमच्या समस्या समजावून घेऊन तुम्हाला जाणून घेणं आणि ते जाणून घेतल्यानंतर त्याच्यावर काय उपाय करता येतील ते आम्ही मार्ग सुचवतो. वेगवेगळे मार्ग आहेत, व्यक्तिगणिक त्याचे मार्ग वेगळे असू शकतात. तर मग ते मार्ग आम्ही सुचवतो, त्यातला तुम्ही कुठला निवडायचा ती व्यक्ती निश्चित करणार आणि त्यांनी समजा तो मार्ग नाही त्याच्यावर त्याला नीट करता आलो तर तो मार्ग वेगळे पर्याय या दृष्टीने पण त्याच्यामध्ये सांगितले जातात. म्हणून अध्यात्म क्षेत्र म्हणजे आपण असं नाही म्हणायचं की स्पिरिच्युअल आहे म्हणजे काहीतरी मंत्र सांगेल किंवा जप सांगेल किंवा कुठलं तरी व्रत सांगेल, गंडादोरा आपल्याला बांधतील, अशातले ह्याच्यामध्ये काही नाही आहे. स्पिरिच्युअल म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणसाला माणसाप्रमाणे तुम्ही समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे त्याला म्हणतात इम्पथी, म्हणजे तुम्हाला समानुभूती ती तुम्हाला जाणवली पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती त्या ठिकाणी आपण आपली कल्पना करायची की आपण त्या ठिकाणी असतो तर कसे वागलो असतो, कसं हे केलं असतं. म्हणजे हे जे विचार आहेत म्हणून त्याचा संबंध परत येतो विचारांशी की आपल्या मनामध्ये जे विचार येत असतात त्याच्याप्रमाणे कृती आपली पुढची घडत असते. पण पहिल्यांदा मनामध्ये विचार येतो आणि मग हाताने कृती घडते आणि मग त्याचे आपले जे काही परिणाम असतील ते आपल्याला पुढे चांगले वाईट हे मिळत असतात. म्हणून आपले विचार आपण कसे चांगले ठेवणार हे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर विचाराच्यामध्ये तेच असतं की आपले विचार स्पष्ट असले पाहिजेत, त्याच्यानंतर सहिष्णू असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला दुसऱ्याबद्दल सहिष्णू वाटले पाहिजे, त्याला मदत करावीशी वाटली पाहिजे, त्याला जाणून घेतलं पाहिजे. त्याच्या भावनासुद्धा वेगळ्या असू शकतात. म्हणजे आपलंच बरोबर आहे नेहमी असं नसतं, दुसरी व्यक्ती बरोबर असू शकते. दुसऱ्यांचे विचारसुद्धा ऐकता आपल्याला यायला पाहिजे. म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग त्याला आपण म्हणतो ते आपल्याला जमलं पाहिजे. नाहीतर आज काय झाले मोबाईलमुळे आपण त्याच्यामध्ये इतके व्यस्त असतो, लहान मुलंसुद्धा की त्यांनी आपल्याला जास्त हे करायला लोक आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो, हे काय बघतो त्याच्यावर आपल्याला नसतं कंट्रोल आणि त्या ह्याच्यामध्ये ते इतके व्यस्त राहतात की त्यांना विचार करायला वेळच नसतो. आणि जेव्हा तो मोबाईल आपण ठेवायला सांगतो तेव्हा त्यांना येतो राग, त्यांना तो ठेवायचा नसतो. तर आणखीन मग त्या मोबाईलमुळे किती दुष्परिणाम घडतात. म्हणजे मेंदूची विचाराची शक्तीसुद्धा कमी व्हायला लागते. मग त्याच्यापासून तुम्ही कसे वेगळे होणार हे तर मुख्य आहे की मोबाईलपासून आपण लांब राहायला पाहिजे. तर मग त्याच्यावरचे जे उपाय आहेत वेगवेगळे, म्हणजे तुम्ही स्क्रीनचा रंग बदला, ब्लॅक अँड व्हाईट करा किंवा मग ते तुम्ही काही वेळ हे करा, निश्चित करा की 10 मिनटं बघणार आहेत तर 10 मिनटाचा अलार्म लावा किंवा हे एवढा वेळ झाला याच्यानंतर आपण बघणार नाही किंवा ती वेळ निश्चित करा, तेवढ्या वेळाने आपण हे करणार. हे जर आपल्या हातून घडलं तर मग आपल्याला मनामध्ये वेगळे वेगळे विचार येणं किंवा विचारांना आपण स्पष्टता कशी देणार या दृष्टीनं आपल्याला कुठल्याही जर अडचणी आल्या तर त्याच्यातनं मार्ग कसा काढणार हे पण तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि मग विचाराला एकाग्र करण्यासाठी किंवा विचाररहित अवस्था करण्यासाठी त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं येतं ते असतं ध्यान. आता तुम्ही बघितलं आपण केला जागर मनाच्या शक्तीचा, तर काही तसं अवघड नाही आहे. ध्यान म्हणजे काय असं अवघड नाही आहे, पण आपल्याला उगीचच वाटतं की ते काहीतरी खूप अवघड आहे. तसं काही नाही आहे. तुम्ही शांत बसायचे, स्थिर बसायचे, मनाला एकाग्र करायचे आणि त्याचे फायदे खूप आहेत. तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये कुठलंही काम व्यवस्थित करणं, मन लावून करणं, आनंदाने करणं, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला साध्य होतं, ते ध्यानधारणेमुळे साध्य होतं. त्याच्यामध्ये काही करायचं नाही आहे, काही न करण्याचं म्हणजे ध्यान करणे. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही मन आधी शरीर स्थिर ठेवायचे आणि मग मनाच्या स्थिरतेकडे वळायचे आणि त्या स्थिरतेमुळे म्हणजे मेंदूमध्ये जे असतं सक्रिय राहण्यासाठी, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण श्वास घेत नाही आणि सोडत पण नाही आहे, ही जी मधली अवस्था असते ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि ह्याच्यामध्येच त्याला जास्तीत जास्त, कारण तो शरीराला मागणी करतो की मला ऑक्सिजन हवं आहे, म्हणून मग त्याला ऑक्सिजनचा पुरवठा
जास्तीत जास्त केला जातो. म्हणून मेंदू मग जास्त सक्रिय होतो त्याच्यामध्ये. म्हणून त्याच्यामध्ये हल्ली बॉक्स ब्रीदिंग हे जे आहे ते त्याच्यातनं उदयास आलेलं आहे. म्हणजे अनुलोम विलोमसारखंच ते आहे, पण बॉक्स ब्रीदिंग त्याच्यामध्ये आपण समप्रमाणात म्हणजे 4 आकड्यात आपण जर श्वास घेतला तर 4मध्ये आपण रोखून धरणार. श्वास घेतलेला असता, श्वास घेतलेल्या स्थितीतच आपण रोखणार, मग परत 4मध्ये आपण सोडणार आणि मग परत स्थिर राहणार. म्हणजे मग परत काही नाही, सोडल्यानंतर सुद्धा आपण तर त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचं. म्हणजे श्वास घेतलेलाही नाही आणि हे पण नाही, म्हणजे श्वास आत काहीच नाही आहे आणि आपण स्थिर आहोत. आणि मग परत 4 आकड्यात आपण घेणार. हे 4 तर सगळं हे होतं, म्हणून त्याला बॉक्स ब्रीदिंग म्हटलं जातं. आणि ते सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. मनाच्या एकाग्रतेसाठी असेल, मनाच्या स्थिरतेसाठी असेल, किंवा मेंदूमध्ये चांगले विचार. आता हे पुढचं आहे की चांगले विचार आपण कसे मनामध्ये आणणार. हां, तर त्याच्यामध्ये मुख्य जे असतं की आपण विचार आपल्यामध्ये मुद्दाम आणायचे आहेत. तर त्यातलं एक रहस्य आहे की मेंदूचे चांगल्या विचारासाठी आपण काय करायला पाहिजे. तर रात्री झोपायच्या आधी आपण काय केलं पाहिजे की आपण दिवसभरातल्या 3 किंवा 5 गोष्टी आठवायच्या. मग ते कुठलेही छोट्या छोट्या असतील. आपण छान फूल बघितलं, किंवा आपण कुठला वास हे असेल ते असेल, किंवा आपल्या कुठले पदार्थ आवडलेला असेल, आपण आवडीचे कपडे घातलेले असतील, किंवा आरशात बघून आपल्याला छान प्रसन्न वाटलं असेल, कुठल्याही गोष्टी असतील छान, तर त्या 5 आपण आठवायच्या. म्हणजे काय, मनाला सवय लागते चांगल्या गोष्टी आठवायची. आणि आणि आपल्याला काय हवं असेल, समजा यश हवं असेल, पैसा हवं असेल, अजून काही असेल, जे काही आपले हे असतील तर त्याचा आपण विचार करणार आहे घरी गेल्यावर करते. हां, झोपताना. आणखी मग ते झाल्यानंतर आपण त्या म्हणजे त्या विचारातच झोपायचे. कारण आपला मेंदू झोपत नसतो, तो सक्रिय असतो, म्हणजे तो काम करणार. आणि मग आपण उठल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, तर आभार मानायचे परमात्म्याचे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे त्याचे आपण आभार मानणार. आणि आभार मानल्यानंतर जे आपण रात्री हे केलं, 5 आठवलं, किंवा आपल्याला काय हवं आहे हे आपण केलं, तर ते पहिल्या 3 मिनिटात परत आठवायचे. म्हणजे मग ते काय होतं, मनाची स्थिती तशी निर्माण होते की आपण पुढचं जे आपलं दिवस आहे तो चांगला कसा जाईल ह्याच्यासाठी मग आपण चांगले मनात विचार आणायचे. म्हणून ही जी मधला काळ आहे, हे जे रहस्य आहे, ज्याला मॅनिफेस्ट म्हणतात किंवा व्हिज्युअलायझेशन म्हणतात, हे सगळं जे आहे ते त्याचं रहस्य हेच आहे की तुम्ही रात्री झोपताना ते मनात आणायचे. आणि त्यानंतर उठल्यानंतर पहिल्यांदा आभार भावनेत तुम्ही असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला इतर मनात काही स्थिरता येईल. आणि मग तुम्ही ते व्हिज्युअलाइज करणार की हे तसं घडते किंवा घडलं, आणि मग ते तुम्ही मनात आणणार. आणखीन मग 5 त्या गोष्टी परत तुम्ही आठवणार, तुम्हाला ज्या हव्या असतील ते, किंवा चांगल्या गोष्टी की तुम्हाला मनात वळण लागणार. तसंच आपण मग चांगले संकल्प करणारे की मनात आपण आपल्याला दिवसभर आनंदी राहायचे, तर आपण तो आनंदाचा संकल्प करायचा आहे की मी आनंदी आहे म्हणून करायचं आहे. होत आहे नाही, प्रत्येक श्वासागणिक माझ्यातील आनंद वाढत आहे. जे आपण श्वास घेतोय त्याप्रमाणे आपल्या मनातला कसा आनंद वाढतोय हे आपण मुद्दाम मनात आणायचे. आणि ते आणलं, आणि त्याच्यामध्ये काय असतं की 7 दिवस आपण ते कंटिन्यू एकच संकल्पावर काम करायचे. कारण काय असतं की आपल्या ज्या शरीरातल्या रक्तपेशी असतात त्या बदलायला 7 दिवस लागतात. 7 दिवसानंतर त्या रक्तपेशी सगळ्या शरीरातलं बदलत असतात. म्हणून म्हणतात ना, पहिल्या पिढीतलं 3ऱ्या पिढीपर्यंत येतं, म्हणजे 7 त्रिक 21. म्हणून 21 दिवसाचे जे महत्त्व आहे कुठलीही सवय निर्मिती होण्यासाठी किंवा ती व्यवस्थित होण्यासाठी 21 दिवसाचा अवधी असला तर मग ती व्यवस्थित आपल्याला त्या ह्याच्यामध्ये ते म्हणजे पूर्ण होऊ शकते. म्हणून मग आपण 7 दिवस एकच ह्याच्यावर आपण हे करणार आहे. आणि मग नुसतं एवढंच केलं म्हणून नाही आहे, तर आपण काय करायचं की आपल्याला एकूण 24 तास मिळालेले एकूण दिवसभरात, तर त्याच्यातले 8 तास जरी झोपेतले गेले तर आपल्याकडे 16 तास आहेत. तर आपण तसं 4-4 तासाचा अलार्म लावायचा आहे. समजा आपण 5ला उठत असू, 6ला उठत असू, त्या हिशोबाने 4-4 तासाचा अलार्म लावायचा. आणि 4 तासाने अलार्म झाला की परत तो आपला संकल्प आहे तो आठवायचा आहे. म्हणजे आपण त्या विचारात राहतो
आणि मग तशी आपली मनाची स्थिती होणार आणि मग आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळवू शकतो या माध्यमातून. म्हणजे त्याच्यातनं आपण मनाची शक्तीचा आपण जागृत करतो. आता जो आपण अनुभव घेतला की मनाची शक्ती आपण कशी जागृत करणार, पण आता ती पुढे एवढंच करून नाही पुरेसं, तर ती वाढवणार कशी. तर ह्याच्यासाठी तो उपाय आहे की रात्री झोपताना तुम्ही हे करणार, मनात विचार आणणार, उठल्यानंतर परत आभार मानून तेच मनात विचार आणायचे, चांगले विचार आणायचे प्रयत्न करायचं, मुद्दामपूर्वक तुम्ही चांगले विचार आणणार. कारण मुख्य तेच असतं की वाईट विचार करण्यासाठी आपल्याला शिकावं लागत नाही. जे वैरीचा विचार करणार नाही ते आपण आपल्याबद्दलसुद्धा विचार करू शकतो की असं घडेल म्हणून, पण तसं घडतंच असं नाही आहे. म्हणून मग चांगल्या विचाराची आपण आपल्याला सवय लावण्यासाठी प्रयत्नच करावा लागतो. म्हणून ते प्रयत्न करण्यासाठी जी वेळ आहे ती तीच आहे की रात्रीचा झोपायच्या आधी आणि मग नंतर ती उठल्यानंतर, आणि मग मध्ये मध्ये आपल्याला त्याचं स्मरण पाहिजे. म्हणजे अगदी तुम्ही मनात आणा की मी दिवसभरात 100 वेळेला हा संकल्प परत परत रिपीट करणार. कारण जेवढं आपण रिपीट करतो तेवढं तो नक्की म्हणजे घट्ट होतो, पक्का होतो आणि मग तो तसाच फलित होतो. म्हणून त्याच्यासाठीच आपले प्रयत्न आपण प्रयत्नपूर्वक केलं की आपल्याला यश हे नक्की मिळतं. तर हे झालं मनाच्या ह्याच्याविषयी. तर असं जसं आपण हे केलं तर आपल्या मनामध्ये काही वाईट हे सुद्धा असतात, घटना असतात, परिस्थिती असते किंवा आपण दुखावलेले असतो. तर अशा सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही लिहून काढायची सवय पाहिजे. त्या तुम्ही लिहून ठेवायच्या किंवा तुम्ही व्यक्त व्हायचे. म्हणजे लिहून ठेवणं म्हणजे काय व्यक्त आहे. तर आपल्याला वाटतं की आपण कसं लिहू शकणार, पण तुम्ही लिहायला घेतलं की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कितीतरी मनात भावना ज्या लपलेल्या असतात तर त्या तुम्ही लिहू शकता, व्यवस्थित लिहू शकता. आणि मग त्या भावना जर आपल्या मनात अडकलेल्या असल्या, कुठं त्याच्यातनं गुंता झालेला असेल, ज्याचे विकार शरीरावर उद्भवू शकतात, तर ते होण्यासाठी किंवा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला मार्ग सुचतो आणि आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकतो. म्हणून त्याला लिहिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याविषयीच आपल्याला लिहायचे. अगदी तुम्ही कोणी वाचून ते पाडून ठेवू शकतो, असं काय हे नाही की ते संग्रहित ठेवायचे. म्हणून ते म्हणतात ना, आपल्या जे वाईट विचार आहे तुम्ही ते लिहा आणि ते जाळून टाका. ते जाळले म्हणजे ते नष्ट झाले. आपण डोळ्यांनी बघतोय, लिहिलेल्या हाताने आहे आणि मेंदूमध्ये ते हे येतं की आता हे सगळं भस्म झालं किंवा ते अग्नीमध्ये मिळालं, म्हणजे मग ते परत उद्भवणार नाही. हे जे छोटे छोटे असे उपाय आहेत तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राच्या ह्याच्यामध्ये ते आपल्याला उपयोगात आणता येतात. तर हे त्याचे उपाय झाले. तर अजून आता आपण जे ॲक्टिव्हिटीज आहेत पुढच्या ज्या 5 ते आपण 5 करूया. थोडक्यात आपल्याला मानसिक आरोग्य म्हणजे काय कळलं. मनाची चांगली स्थिती, मनाची स्मृती आपण म्हणतो ना, आठवण आपलं ती चांगली राहिली पाहिजे. आजूबाजूच्या परिस्थितीचं भान राहिलं पाहिजे. रोजची कामं करावीशी वाटली पाहिजेत. आता एखाद दिवशी कंटाळा येतो ते मला पण येतं. मग यूट्यूबवर तर काही काही खूप रेसिपी बघितल्या ना की ती बघून सुद्धा कंटाळा येतो. असं वाटतं आता खिचडीच टाकूया, बस काही नको करायला बाकीचं. तर मी आपलंही होतं तसं. पण आपल्या मेंदूला आपण जास्तीत जास्त नवीन नवीन खाद्य पुरवायचं, नवीन नवीन होत राहायचं. आणि मेंदू हा असा आहे की आपण झोपलो तरी मेंदू काम करतो. आपल्याला 2 मनं आहेत म्हणतो आपण, अंतर्मन आणि बाह्यमन. तर मग आपल्या अंतर्मनाची शक्ती जास्त असते. त्या मनात आपण जे काही ठरवू ना ते होतच होतं. आणि समजा एखादी गोष्ट तुम्हाला होऊ नये असं वाटतंय तर ती चुकून पण मनात आणू नका. मनात आणली ना की मेंदूला वाटतं हे करायचंच आहे सगळं आपलं, आणि मग चालू करतो मेंदू काम त्याच्यावर न कळत आपल्या. त्यामुळे आपल्याला जे होऊ नये वाटतं त्याचा विचार करू नका. अर्थात हे एवढं सोपं नाही, पुन्हा पुन्हा येत राहतं मनात. तर माझा एक भाचा आहे, त्याचं लग्न ठरलं आहे. आपलं एक सहज सांगते म्हणजे की नाही नाही म्हटलं की तेच कसं वाटायला येतं. डॉक्टर आहे तो स्वतः, आणि माझी बहीण आहे गायनॅकमधली. तर तो सारखाच थळं बघायला लागला की म्हणायचं मला गायनॅक नको, मला गायनॅक नको. म्हटलं तू नको नको म्हणू नको, तुला परत ती शेवटी गायनॅकच मिळेल. कारण निसर्गाला नको हा शब्द माहीत नसतो, तो तुला गायनॅकच देणार परत शेवटी. आणि तसंच झालं, त्याला गायनॅकच म्हटलं. अरे आता गायनॅक तर नको होती तुला. तर म्हटलं काय ही वेगळी आहे. म्हटलं काय वेगळं वेगळं काही नसतं, माझी बहीण सुद्धा आहे. म्हटलं गायनॅक नाही. म्हटलं असं काही नाही. म्हटलं तसंच असतं, नको नको म्हणायचं नाही तर तेच येतं. अर्थात ही चांगली गोष्ट होती म्हणून काही वाटलं नाही आम्हाला, बरं झालं, उलटं बहिणीचं हॉस्पिटल पुढं चालू राहील वगैरे. पण अशा ज्या गोष्टी आहेत कधी कधी आपल्याला वाटतं आपण पडलोय अंथरुणावर, आपल्याला उठता येत नाही वगैरे, तर असे विचार मनात आणू नका, हुसकून लावा त्यांना. चांगले सकारात्मक विचार करा कायमच,
की नाही. आणि सकारात्मक विचार करायचा म्हणजे परिस्थितीकडे डोळेझाक करायची का, तर नाही. ज्या गोष्टी वाईट होत आहेत आपल्याबरोबर त्या होतातच आहेत, त्या स्वीकारायच्या, शक्य असल्या तर बदलायचा, नसलं बदलता येत तर त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं आणि आपलं एक स्वतंत्र जग उभं करायचं आणि आनंदात राहायचं. म्हणजे आपल्या समोरचा माणूसही आपोआपच आनंदित राहतो. कुणाची एखाद्याशी पटत नसेल, अगदी तिरस्कार वाटत असेल तरी आपण त्याला सद्भावना द्यावी नेहमी. त्या तिरस्कारपणाचा बोथट होतो जरा तो तिरस्कार आपल्याही मनातला आणि समोरच्याही. आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. आपण निसर्गाला किंवा या युनिव्हर्सला आनंद दिला, बरोबर आपल्याला तशाच व्यक्ती समोर येतात आणि आपण जसं सारखंच कुरकुरत राहिलो आपल्यालाही तशाच व्यक्ती भेटत राहतात कायम. ते आपण आपल्याबरोबर कुरकुरायला लागतात. मग त्याच्यामुळे आनंद घ्या, आनंद द्या, मानसिक आरोग्य चांगलं ठेवा, मेंदू चांगला ठेवा मुख्य. मग आता आपण राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज करू आणि इथं संपलेलं आहे आपलं हे मानसिक आरोग्याचं. थांबूया, संपवू नका, थांबूया. हां सांगूया. हां, तर आता आपण एकदा परत आठवूया काय काय पहिलं केलं. तर पहिल्यांदा आपण हे केलं आणि ही आपली पहिली ॲक्टिव्हिटी झाली. त्याच्यानंतर मग अंगठा हात घेऊन मूठ केली आणि ही झाली दुसरी ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी केली आपण हातावर ना हलके त्याला हे केलं दोन्ही हातावर. ही झाली तिसरी ॲक्टिव्हिटी. चौथी ॲक्टिव्हिटी आपण अंगठ्याचं हे केलं. एक अंगठा नुसता बोटं सरळ एका रेषेत जुळले, दोन्ही हाताने करायचं. जुळले हां, दोन्ही अंगठे आपण हे करणार. साधा अर्धा मिनिट केलं की मग हे बोट जवळचं ते आपण जिथपर्यंत लागते तिथपर्यंत. ही बोटं सगळ्या राहत नसतील तर हाताचा आधार द्यायचा. आणखी मग हे बोटं सगळं राहणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपले सगळे जे स्नायू आहेत, हाडे आहेत किंवा आपले पाठीचं हे आहे, खांदे आहेत, ते सगळं तो भाग जो आहे तिथं आपल्याला ओढ जाणवते त्याच्या ह्याच्यात. तर हे झाल्यानंतर मग मधलं बोट आहे. हां, आणि मधलं बोट झालं की मग हे छोटं बोट आणि हे हाताने पकडायचं आणि ही जी दोन बोटं आहेत ती परत त्या लावायची. हां, ते आपण अर्धा मिनिट करू. आपलं 4 ह्याच्यापर्यंत झाले ना 5. आता हे मधलं बोट राहिले, मधलं बोट आधी करू 30 आकड्यापर्यंत आणि मग पुढचं हे करू. मधलं बोट हे करायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. ते झाल्यानंतर मग ही 2 बोटं पकडायची हाताने आणि ही जी 2 बोटं आहेत ती आपण लावणार जिथपर्यंत लागेल अंगठ्याच्या इथपर्यंत. तिथे जे मूळ आहे अंगठ्याचं तिथपर्यंत आपण हे करणार, हळूहळू लावायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हे झालं. त्याच्या पुढचं जे आहे ते आपण काय करणार, हात इथं ठेवणार, अंगठा आत घ्यायचा आणि काय करायचं, मूठ करायची सोडायची, मूठ करायची सोडायची. म्हणजे आपण मूठ घट्ट करायची आणि मग सोडायची. हे आपण करणार. सगळ्या लक्षात आलं ना. अंगठा हात घेऊन मूठ करायची आणि सोडायची. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. ह्याच्या पुढचं जे आहे ते आपण काय करणार आहे, सगळी हाताची बोटं अशी सगळी फाकवायची. हां, सगळी फाकवली की ती आपण हळूहळू अशी त्याला हे द्यायचे, म्हणजे ॲक्टिव्ह करायची सगळी बोटं सगळ्या बाजूनी. त्याला आपण हे करणार आहे म्हणजे ती हालचाल आपण
पूर्ण ह्यानी करणार आहे. तर त्यांनी सुद्धा आपल्या सगळ्या ह्याच्या म्हणजे स्पायनल कॉर्ड असेल किंवा पाठीचा मणका असेल किंवा खांदे असतील, बोटं हलवायची, बोटं हाता हलवायची. सगळी बोटं एक एक बोटं अशी आपण हे करणार, असं नाही सगळ्या बाजूनी बोटं. त्याला हे हालचाल करायची त्याची. म्हणजे ते सगळे जे आपले आहेत बोटांचे पॉईंट बोटं हलवायची. हां, तर ते ॲक्टिव्ह होतात. पूर्ण जेवढे हलतील हळूहळू ते हे होतील, पुढे आणायचं आणि असं आपण त्याच्याकडेच बघायचे की कशी छान हे होत आहेत आपली बोटं. कणिक भिजवते असं समजा. डान्स म्हणजे हालायला ते काय कायला कडक असतात बोटं, पण करून करून हळू हालायला लागतात. ते साधारण अर्धा मिनिट आपण हे करणार आहे. आणि मग ती ॲक्टिव्हिटी झाली. दहावी ॲक्टिव्हिटी जी आहे ती आपण काय करणार आहे की अशी मूठ जी आहे हात वर घ्यायचे डोळ्याच्या ह्याच्या रेषेपर्यंत आणि मग हे असे पूर्ण हे आपण असे हे करायचे. हां, म्हणजे पूर्ण त्याची हालचाल करायची. डोळ्यापासून लांब, डोळ्यापासून लांब, पुन्हा जवळ, लांब आणि जवळ. असं हाताचं बोट पूर्ण हे करायचे असं. म्हणजे पूर्ण आपले हाताची हालचाल होते, बोटांची हालचाल होते आणि आपल्या सगळ्या स्नायूंना हाडांना त्याच्यामध्ये मजबूती येते. हे अगदी सोपे सोपे प्रकार आहेत आणि आपण केव्हाही कुठेही करू शकतो. टीव्ही बघता टीव्ही बघता कसंही असली तर जास्त चांगलं. म्हणजे ते व्यवस्थित डोळ्यांचं पण होईल म्हणजे. पण हे मोठं करताना जरा इथे कुठेतरी हो, दुखतं मग ते आहे ना सगळीकडे स्ट्रेस हळूहळू ते कमी होतं. हळूहळू ते व्हायला लागतं. मला वाटलं मोबाईलमुळे होतं की काय. अंगठा सारखा वापरू. अंगठा वापरला जातो, मोबाईल मोबाईल होतं. आणि मग ह्या अगदी सोप्या सोप्या ऍक्टिव्हिटीज आहेत हो, हो, की ज्या आपण मोबाईल रोज होतं करू वजन शकतो. नसताना. चांगलं स्वास्थ्य कसं मिळवू शकतो हे त्याच्यामधलं हे आहे की आपल्या हाताचे सगळे प्रेशर पॉईंट त्याच्यामध्ये ॲक्टिवेट होणार. आणखी त्याच्यामुळे आपल्याला चांगलं स्वास्थ्य मिळणार. तर तसंच आपलं हे जे मानसिक स्वास्थ्य आहे तर लहान लहान गोष्टीमध्ये आपल्याला डिप्रेशन येतं किंवा भीती वाटते, चिंता वाटते, नैराश्य वाटते. तर अशाविषयी आपल्या मनात त्या भावना साठवून नाही ठेवायच्या, त्या व्यक्त व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे आता तुमच्या मनात हा विचार येऊ शकतो की केव्हा आपण जायला पाहिजे काउन्सिलिंगसाठी. तर त्याच्या वेळेला जेव्हा हे 21 दिवसाच्या पुढे किंवा महिनाभर आपण धरू की आपल्याला जर असं साधारण वाटत असेल की आपल्या वर्तनामध्ये बदल होते, आपले विचार अस्थिर आहेत, अशा जर आपल्याला जाणीवा व्हायला लागल्या किंवा आपल्याला तेच विचार सारखे मनात येत आहे, त्यात आपण बाहेर पडत नाही आहे, अस्वस्थ वाटते, लोकांशी संपर्क नाही साधता येते आपल्याला किंवा कुणाच्यात मिसळावंसं वाटत नाही आहे, सारखं तेच विचार आहेत डोक्यात, तर त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं. तर ह्याच्यात जे आम्हाला वेगवेगळे उपाय सुचवलेले आहेत तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि त्याच्यामध्ये गोपनीयता आमच्यामध्ये महत्त्वाची आहे की आम्ही हे कुणालाही दुसऱ्याला हे सांगत नाही की त्यांची काय अडचण होती किंवा काय हे होतं. त्याच्याविषयी तुम्ही निश्चिंत राहायला पाहिजे की हे कुणालाही सांगितलं जाणार नाही. हे म्हणजे ते व्यवसायाचं मुख्य हे असतं सांगितलेलं आहे. हां की हे कोणालाही तुम्ही गोपनीयता पाळायची. सांगायचं नाही. हां, गोपनीयता त्याच्यात पाळायची असते. म्हणजे हे कुणालाही सांगितलं जाणार नाही. नाहीतर हां हां घरीच म्हणजे अजून की आम्ही कुठं उघडलं नाही सेंटर. हां नाही ते समुपदेशन सेंटर. समुपदेशनच्या ह्याच्यासाठी. हां तर मग त्याचा आपण उपयोग आपल्याला चांगलं वाटावं किंवा आपण आनंदी सतत कसे राहणार त्याचे काय काय मार्ग आहेत, काय काय उपाय आहेत ते त्याच्यामध्ये समजू शकतो आणि आपण आपल्यामध्ये सुधारणा करू शकतो. ह्याच्यामध्ये तेच आहे, ज्याची इच्छा आहे ना की आपल्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा घडवायची आहे, त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे, त्याच्यावरच समुपदेशन होऊ शकतो. बळजबरीनं आलं आणि तुम्ही हे करा तर तसं ते होत नाही त्याचा उपयोग. म्हणजे तुमच्यामध्ये पहिल्यांदा इच्छा निर्माण व्हायला पाहिजे की आपण ह्याच्यातनं बाहेर पडायचे, आपल्यामध्ये बदल घडवायचा आहे. आणि मग त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या चांगल्यासाठी त्याचा प्रयत्न करू शकता. एवढंच सगळ्यांना सांगेन. धन्यवाद. खूप छान.